हॅलो, नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहे एक खारुताई आणि तिला आपण जास्तीत जास्त आणि कमीत कमी बेरीज करायला मदत करणार आहोत. तर या खारुताईकडे अशा प्रकारचे 4 चेंडू आहेत आणि त्याच्यावरती संख्या लिहिलेल्या आहेत 2, 4, 6 आणि 8. आणि यापैकी तिला 3 चेंडू वापरून जास्तीत जास्त किंवा कमीत कमी बेरीज करून बघायची आहे. तर आपल्याला पहिले बघायचं आहे की जास्तीत जास्त म्हणजे काय. तर जास्तीत जास्त म्हणजे दिलेल्या अंकांची सर्वात मोठी बेरीज. तर आपल्याकडे दिलेले अंक कुठले आहेत? आपल्याकडे आहेत 2, 4, 6 आणि 8 हे अंक. आता यापैकी कुठले 3 अंक सर्वात मोठे आहेत? बरोबर, यापैकी 4, 6 आणि 8 हे 3 सर्वात मोठे अंक आहेत. तर यांची आपण जर बेरीज केली तर आपल्याला जास्तीत जास्त मोठी बेरीज मिळेल. चला आपण ते करून बघूया. तर सगळ्यात पहिले मला सांगा, 4 अधिक 6 बरोबर किती? तर 4 अधिक 6 बरोबर होतात 10. आणि यामध्ये आपण 8 सुद्धा मिळवला, म्हणजेच 4 अधिक 6 अधिक 8 बरोबर आपल्याला एकूण बेरीज मिळते 18. म्हणजेच दिलेल्या अंकांपैकी आपण सगळ्यात मोठे अंक वापरून जी बेरीज केली त्याची जास्तीत जास्त बेरीज आपल्याला मिळालेली आहे 18. आणि आता आपण कमीत कमी बेरीज करून बघूया. तर कमीत कमी म्हणजे काय? तर कमीत कमी म्हणजे सर्वात छोटी बेरीज जी आपल्याला मिळते. तर मला सांगा, या 4 अंकांपैकी कुठले 3 अंक सर्वात छोटे आहेत? बरोबर, 2, 4 आणि 6 हे 3 अंक सर्वात छोटे अंक आहेत. तर यांची बेरीज आपण करून बघूया. तर मला सांगा, 2 अधिक 4 बरोबर किती? 2 अधिक 4 बरोबर 6. आणि यामध्ये आपण पुढचा आकडा घेतला 6. तर 2 अधिक 4 अधिक 6 बरोबर किती? बरोबर, हे होतात 12. म्हणजे आपल्याला दिलेल्या अंकांपासून बनलेली सगळ्यात छोटी बेरीज मिळाली, ती म्हणजे 12. म्हणजे 12 ही कमीत कमी बेरीज आहे. आणि आपण पाहिले की सगळ्यात मोठी म्हणजे जास्तीत जास्त बेरीज मिळवण्यासाठी आपण वापरलेले अंक होते 4, 6 आणि 8. आणि सगळ्यात कमीत कमी बेरीज मिळवण्यासाठी वापरलेले 3 अंक होते 2, 4 आणि 6. छान. म्हणजे आपण इथे शिकलेलो आहोत की आपल्याला जर काही अंक दिलेले असतील आणि त्याच्यापैकी काही 2-3 अंकांची जर कमीत कमी आणि जास्तीत जास्त बेरीज करायला सांगितलेली असेल तर ती कशी करायची.